नमस्कार मंडळी, मी तन्वी. आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आणि आजचा ब्लॉग असणार आहे खूप स्पेशल. आज आम्ही चाललो आहोत गावी आमच्या कोकणात. टोटल 6 महिन्यांनी जात आहोत आम्ही गावाला. तर आता रात्रीचे वाजले आहेत 11:15 आणि आता आम्ही लवकर निघतोय कारण वसईवरून आम्हाला जायचं आहे विटीला. पहाटे 5:20ची ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस म्हणून. तर आत्ताची जर्नी आता स्टार्ट होते. टोटल आम्ही 6 जण आहोत. तर गावी काय कशासाठी चाललो आहे आणि काय काय मजा करणार आहोत ते तुम्हाला दिसेलच. तर तुम्ही आमच्या सोबत या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या येणाऱ्या सुद्धा व्हिडिओमध्ये सोबत राहा. चला तर मग आजची जर्नी सुरू करूया. चला. आता वाजले रात्रीचे 11 वाजले. ॲक्च्युली निघायचं होतं 11:15 ना. उशीर झालाय थोडा. रिक्षा मिळाली तर बरं होईल. बघूया चला. आणि आमच्यासोबत मम्मी पप्पा सुद्धा येत आहेत. ते डायरेक्ट आम्हाला दादरला भेटतील. अकरा वाजून गेलेत. मी फायनली एक रिक्षा मिळाली आहे. नशीब, कारण 11:21ची ट्रेन आहे. आम्हाला दादरला उतरायचं आहे. तिथून पुढे परत विटीला जायचं आहे. तिथे जाऊन नाहीतरी आम्हाला बसायचंच आहे. सकाळी 5:20ची ट्रेन असल्यामुळे. पण इथून लवकर गेलेलं बरं, कारण त्यानंतर शेवटची ट्रेन कधी 12:30ची. चला, एक ट्रेन रिक्षा येते. एवढ्या घाईत आम्ही रिक्षा करून आलो. स्टेशनला पोहोचलो, पण जे मिडल तिकीट काउंटर आहे ते बंद होतं नेमकं. तर पुन्हा तिकीट काढण्यासाठी विशाल आणि काका पुढे गेले. तिकीट काढून आले, पण आमच्या समोरून 11:21ची ट्रेन निघून गेली. आता इथून 11:36ची ट्रेन आहे. त्यामुळे मम्मी पप्पांना पण तिथून चढायला नाही सांगितलं. आमच्याबरोबरच्या पुढच्या ट्रेनला चढायला सांगितलं आहे. आता बघू शकता, आता 11:30 होत आले आणि जाऊ आता. फायनली आता 11:40ला ट्रेन आली आहे आणि ही ट्रेन स्लो आहे चर्चगेटला जाणारी. चला आता ट्रेनला चढतो. काका काय बोलताय? चला. रात्रीचे 12:50 झाले आणि आता फायनली दादर आलंय. दादरला उतरतोय आणि इथून पुढे आता विटीला जायचं आहे. चला, सामान तिकडे. ट्रेन पण आता खाली झाली आहे. चला विटीला. चला आता काय कसं झालं प्रवास इथपर्यंत? चला आपण दादरला उतरलोय. आता दादरवरून जायचंय त्या साईडला. म्हणजे किती नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आपल्याला? शेवटच्या विटीसाठी जायचंय. या इथे इथेच उतरायचं आहे का नक्की? बघ, मला परत वरती चढावं लागेल. प्लॅटफॉर्म नंबर 9 नंबर हाच आहे. 9 नि 10. आता मी दादरच्या 9 नंबर प्लॅटफॉर्मला उतरतोय. इथून आपल्याला आता CST साठी ट्रेन पकडायची आहे. जी आता शेवटची ट्रेन आहे इथून 1-2ची. आता वाजले 1 वाजायला आता 5 मिनिटं बाकी आहेत. चला, तिथे जाऊन तरी नाहीतरी बसायचंच आहे. झोपायला तर मिळणार नाही आहे, जागा राहावं लागणार आहे. 5:05ची ट्रेन आहे. पुढे ते बघा कसे कसे ते बघा झोपतात ना खाली. सकाळची ट्रेन असेल त्यांची, चादरी टाकून झोपतात. या दरम्यान आम्ही अत्यंत प्रवाशांना विनंती आहे की मग सहकार्य करावे. यात्रीला कृपया ध्यान दीजिए. 1-2ची ट्रेन आता 1:30 वाजता आहे. जवळजवळ अर्धा तास ट्रेन लेट झाली आहे. दादरलाच होतो आणि आता ट्रेन आली आहे. आता इथून CSTला निघालो रात्री 1:30 वाजता. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्यांना आहोत एकत्र. 6 जण निघालो होते.
स्टेशन आल्या? पोहोचलो आता सीएसटीला. वाजले बघ किती, 1:45. 1:45 झाली. मम्मीची बडबड बडबड. ती गप्प बसली, व्हिडिओ चालू झाला गप्प बसली. चला आता उतरायचं आता विटीला. 2 तास बसूया. काय आता आरामात सावकाश उतरा. फायनली उतरली आता. 1:50 झाले. 2ला 10 मिनिटं कमी आहेत आणि विटीला उतरलोय, म्हणजे CSTला आपल्या. आपल्या मुंबईमधलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आणि ते खूप सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बघू शकता किती सुंदर आहे ते स्टेशन. हे बघा. आणि गावी जाणारे बघा कसे झोपले. पहाटेची ट्रेन असणार आमच्यासारखी. हे बघा इथून व्ह्यू. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे सगळे लोकल ट्रेन्स लागलेले आहेत. इथे उतरलं की आपल्याला इथून सरळ जायचं आहे पुढे, जिथे आपल्या ट्रेन लागणार आहेत, गावी जाणार आहे. बघा सगळा पब्लिक कसा झोपला आहे. मग स्टेशन गेल्या वर्षी आम्ही होळीला जाताना विटीवरूनच गेलो होतो. त्यानंतर आता परत इथून जाते. जास्त विटीला येणं होत नाही आमचं, कारण आम्ही वसईवरून गावी जाताना ट्रेन पकडतो, नाहीतर दादर. बघू शकता इथे पब्लिक बघा. थांबायचा कुठे? रात्रीचे 2:10 झालेत आणि ट्रेन आहे 5:10ची. झोपा झोपा, आराम करा. लांब पाय करा तिथे, लांब पाय करा, लांब पाय करा. तेवढं चालत वगैरे आलोय. भरपूर टाइम आहे अजून. 3 तास आहेत अजून ट्रेनला. मी तर आहे जागी, झोपणार नाहीये. हवेने उडती ती. सिंगलच घाला तरच जागा होईल. तुम्ही असे पडा का की असे? तुमची पर्स डोक्याखाली घ्या, उशी म्हणून. शेवटी मी पण बसले खाली. हे बघा सगळे बसूनच आहोत. झोप तर कुणाला लागणार नाहीये. घरातून निघाल्यापासून उभं आता झोपायला तर नाही मिळणार. काय विचार? काय काय म्हणते? झोप ना तू थोडा वेळ तरी. आली झोप तर झोपणार. पण बसून राहिले. आमच्या मागे गर्दी बघा. हे बघा पब्लिक इथपर्यंत सगळे झोपले.
आणि आमचं त्याचं सामान बसणार आहोत. आत्ताचे रात्रीचे 2:45 झाले आणि आम्ही अरे पप्पा आता उठून बसले आहेत. कसं वाटतंय? गारगार वाटते. पावसाचं एकदम क्लायमेट थंड आहे, जरा गारगार वाटते. पावसाळा प्लॅटफॉर्म पण स्वच्छ आहे, त्यामुळे जरा आडवं पडलं सगळ्यांना. प्लॅटफॉर्म अगदी स्वच्छ आहे, त्याच्यामुळे पडता आलं. कारण मला तर म्हणजे आम्ही जिथे झोपते आमच्या घरी इथे काहीच नाही आहे, असंच पाठलाग केली आहे. इकडे त्या लोकांनी इथे चादर अशी टाकून पडले. स्वच्छता खूप आहे पण CSTला खरंच. आणि इकडचे वॉशरूम पण एकदम मस्त, म्हणजे काहीच त्याला पैसे वगैरे घेतले नाही का. नाहीतर काही ठिकाणी आपण गावी जाताना डेपो वगैरे बसने जातो, डेपोला 5 रुपये 10 रुपये मागतात आणि अस्वच्छता असते, स्वच्छता पण केलेली नसते. आणि इथे बघितलं स्वच्छ आहेत आणि फ्री ठेवलं आहे. निःशुल्क आहे आणि कंटिन्यू तिथे साफसफाई चालू होती. खूप मला आवडलं. पण हे स्टेशन एकदम बेस्ट आहे ना. इथे प्रवास करताना एक काहीतरी वेगळंच वाटतं. मी इथे हे ठेवलंय ना डोकं, इथे भरपूर आवाज येतोय आणि ह्याच्यामध्ये ना खाऊ आणलेले चकले आहेत. याच्यावर डोकं ठेवायचं तर मग खुरखुर आवाज येतोय. लास्ट टाइम आपण आलो ना होळीला जाताना, मस्त मज्जा आलेली ना. ती व्हिडिओ पण टाकलेली आहे मी, जर तुम्ही बघितली असेल तर नक्की बघा. ह्या होळीला नाही, त्याच्या आधीच्या होळीला आम्ही गावी जात होतो. मांडवीने जात होतो. कितीची होती ती सकाळची? ह्याच टायमिंग जायची ना ती मांडवी, पण ह्याच टायमिंग आहे ना सकाळी सकाळी. आणि आम्ही अशीच घरून निघालो होतो 3 मध्यरात्री 3 वाजता घर सोडलं होतं आणि 3:30ची पहिली ट्रेन पकडून आम्ही विटीला आलो होतो. आणि तेव्हा तर तिकीट काढली नव्हती, म्हणजे इथे येऊन आम्ही तिकीट काढली. जनरलला स्टँडिंग केलं आम्ही, स्टँडिंग जनरलमध्ये. आणि तिथून जी हालत, बाप रे बाप. आता तरी आमची जनशताब्दीची तिकीट कन्फर्म आहे TST. पण मी तिकीट काढण्याच्या नंतर पण आम्ही आत्ता बघतो तर 110 वेटिंगला गेले ना. फक्त बस इतके लोक वेटिंगला जातात. एक आहे पण कोकणात जाण्यासाठी कधी सीझन लागत नाही, एनी टाइम ट्रेन फुल. एक वेगळीच मजा असते ना त्यावेळी. आणि तेव्हा कोकणात जाण्याची मजा ही फार वेगळी आहे. चेहऱ्यावर तर आता आनंद ओसंडून वाहतोय. येताना तर दुःख असेल नाही यायला होत गावावर होताना मला बिलकुल. आता 6 महिन्यांनी चालले, परत कधी जाणार माहिती नाही. काकी काय म्हणताय? झोपलाच नाही? आडवं पडायचं ना, जरा पाठ लांब पडायचं. काय लोक मस्त झोपलेत रे एकदम. ते बिछाना वगैरे टाकून झोपलेत ना, असं वाटतं आपण पण असं बिछाना आणून टाकून झोपायला होतं. आता रात्रीचे 3:30 होऊन गेले, 3:40 पावणेच्या रोज आलेत आत्ता. आणि झोपलेलो नाही आहे, झोप आली आहे. सकाळला पण झालं आहे पण झोपूच शकत नाही आहे. ॲक्च्युली हवेत खूप गारवा आहे पावसाळा असल्यामुळे. आणि ते असं झोपायचं म्हटलं तर अंग गारटून गेलं आहे खूप. मला तर गोधडी किंवा ब्लँकेट किंवा झोप येत नाही आहे. कसं झोपणार? वाट आहे हालत आहे. लांब राहणाऱ्यांना असाच प्रॉब्लेम होतो. 7 वसईवाल्यांचा होत झालं आहे. पहाटे सकाळची ट्रेन असली की आपण पहिली ट्रेन पकडून पण इथे येण्यात पॉईंटच नाही आहे. कारण रात्रभर तसंही पण झोपत नाही घरी. मग जरी झोप लागली तरी आपल्याला मध्ये झोपून यावं लागतं. झोप मोड होतो. हां, त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की रात्रीच शेवटच्या ट्रेनने इथे येऊन बसूया. पण हालत आहे एकदम. आता काका पण झोपले. पप्पा तर गेले फिरायला बरकाटायला. काकींना आता डोळा लागला फायनली आणि काका पण
आणि इथं झोपली नाही, ही मोबाईलवर आहे. पप्पा तर गायब, कुठे गेले माहीत नाही. फिरतायत ते विटी स्टेशन बघतायत. स्टेशन फिरून येत आहेत ते. हा पब्लिक बघा, अर्धा झोपलाय, अर्धा जागा आहे, बसले आहेत एकामेकांकडे बघतायत. समोर आता सगळ्या ट्रेन्सची नावं दिसते मला इथून. विदर्भ एक्सप्रेस, देवगिरी, महालक्ष्मी एक्सप्रेस. ही बघ कोल्हापूरला जाण्यासाठी 7:25ची आहे महालक्ष्मी एक्सप्रेस. पंजाब, लातूर आणि ते साईनगर पण लावले वंदे भारत. नंतर का पुणे इंटरसिटी, डेक्कन आहे, मांडवी. पण त्यांच्या अजून प्लॅटफॉर्मला कोणत्या लागणार आहे तेही नाही दाखवले. झोप लागत नाहीये म्हणून व्हिडिओ बनवायला बसलीये. लोक आजूबाजूला आहेत, आपलं सामान पण आहे बरोबर. थोडी काळजी घ्यावी लागते. ॲक्च्युली सामान आहे ना सोबत, आणि एकदम सगळेच जण झोपले, डोळा लागला तर सांगू शकत नाही आपण काही. त्याच्यामुळे जागा राहणं आहे. आणि त्याच्यावर उजेड पण आहे, पुन्हा लाईट्स लावलेले आहेत, फॅन एवढा फास्ट आहे. इथून पाऊस पडतो, त्याच्यामुळे एकदम गारवा, थंड हवा सुटली आहे. झोपूच शकत नाही अशा परिस्थितीत. दुसऱ्यांकडे बघते ना मी, ब्लँकेट वगैरे घेऊन झोपले. असं वाटतं आपण पण झोपलो जरा. अख्खी रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस आमचा ट्रेनमध्ये जाणार आहे. ह्या ट्रेनचा टायमिंग किती 1:30 वाजता दिलं दुपारी, पण या पावसामुळे आणि ट्रेन लेटच होणार आहे. पावसाचंच टायमिंग त्यांनी 1:30चं दिलं आहे. मग आधी त्याचं टायमिंग 12-12:30 आहे. काय बोलतो त्यांनी 1:30चं कसं दिलंय, डिलेच आधीच. हां, ते मान्सून त्यांनी पावसाचं त्यांनी टायमिंग एक्स्ट्रा वाढवून दिलं. 1:30-2 पर्यंत तरी गेली किंवा 3 पर्यंत तरी, पण 4 पर्यंत पोचायला हवं कणकवलीला. दिवस राहून तिथून निघू आणि तिथून आम्ही जाणार आहोत आमच्या गावी. तर आमचेसुद्धा घरातलं काम काढलेलं आहे आम्ही, म्हणजे थोडंफार जरा डागडुजीचं काम आहे. ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला सुद्धा मिळेल. कारण कणकवलीवरून आमचा जो प्रवास असणार आहे ना, जसं आम्ही कणकवलीवरून खेडला उतरून मग खेडवरून दापोली आणि मग लाडघर असं जाणार आहोत. तर तो 2 दिवसांनी प्रवास घडणार आहे. तर तो सुद्धा प्रवास तुम्हाला बघायला मिळेल. आता पाऊस पडतोय गावाला, त्या हिशोबाने फिरायचं पण आहे, रेसिपीज पण बनवायच्या आहेत, शूट करायच्या आहेत. तर ते सगळं जमेल की नाही माहीत नाही. ह्या सगळ्या गडबडीमध्ये जमवायचा प्रयत्न करेन. म्हणजे घरातली कामं करता करता मध्ये मध्ये व्हिडिओ काढायला जमलं तर काढेन नक्की. गावाला चालले म्हटल्यावर आपल्या कोकणातले व्हिडिओ तर आलेच पाहिजेत, आहे ना. जवळजवळ 6 महिन्याने आम्ही गावी जातो, म्हणजे कोकणात आपल्या 6 महिन्याने जातोय. हा व्हिडिओ किती मोठा होईल माहिती नाही, आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ म्हणजे येणारे बाकीचे व्हिडिओ पण कधी पोस्ट होतील हे माहिती नाही. कारण गावाला नेटवर्क नाही आहे, म्हणजे आमच्या गावाला तर नेटवर्क नाहीच नाही आहे. मी व्हिडिओ एडिट जरी केले तरी ते मी पोस्ट करू शकणार नाही आहे, कारण गावी नेटवर्कच नाही आहे. गावावरून आम्ही येऊ, त्यानंतर मग एडिटिंग होईल आणि मग ते पोस्ट होतील. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ खूप लेट येतील. तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ आले की नक्की बघा. आता गप्पा मारता मारता 4ला 10 मिनटं राहिलेत. आता थोड्या वेळाने जरा उठून असा फेरफटका मारून येतो आम्ही दोघं. बऱ्याच दिवसांनी आलो ह्या स्टेशनला, तर जरा फिरून येतो, स्टेशनलाच फिरून येतो. आणि मग पुढचा प्रवास तुम्ही बघा आमच्यासोबत. पप्पा पण मागे आलेले बघतायत, आम्ही बोलतोय ना ते बघतायत मागे. तुम्ही आलात मग आता आम्ही जातो फिरायला. चला फिरायला. सकाळचे 4:10 झालेत. जरा आता स्टेशनला फेरफटका मारतो आणि चहा पण बघतो. माहीत आहे इथे सकाळ झाली आणि पोलीसच लोकांना उठवायला येतात, उठा उठा म्हणून. म्हणजे अलार्म लावायची गरज नाही. ते मस्त आरामात झोपलेत है ना. आणि टाइम झाल्यावर पोलीस त्यांना उठवायला आले काठीने, उठा म्हणून तुमच्या ट्रेनचं टायमिंग झालंय. तेव्हा उठतायत लोक. तुम्ही इथे विचार चहा की कॉफी काय.
बिस्किट खायचे असतील तर आपल्याला इथून चहा नाही, पण ते थंड होतील, नाही तर ते गुडगुड होऊन पडून जातील. हे बघा इकडे नीलम फूड सेंटर आहे, स्नॅक्स कॉर्नर मोठ्याच्या मोठं, आणि हे पूर्ण रात्रभर पूर्ण फुल नाईट चालू आहे ना. आम्ही तिकडून आलो. किती मोठं स्टेशन आहे. इथून गेलेलो ना आपण, तिथूनच लागतात ना 16 नंबरला. तुतारी आणि कोकण कन्या आपली 16 नंबरला लागते. फुल चहा ना. ग्लास भी देता, ग्लास ग्लास. अरे बापरे, कैसा लगेल, कैसा इथे सुद्धा एक तिकीट काउंटर आहे. ए बघ, इथून आम्ही त्या वेळेला तिकीट काढली होती मम्मी. चाललो होतो ना आम्ही होळीला. इथे आलो होतो तुम्ही? हा, मग आम्ही स्टँडिंग गेलो होते, उभं गेलो पूर्ण खेड पर्यंत. इथे आलो, जनरलची तिकीट काढली आणि उभ्याने गेलो. सकाळची होती ना. हा, असंच आलो होतो आम्ही 3 वाजता. हा, आपण आपल्या जागेवर जाऊन बसूया. तेव्हा सकाळी तिकीट काउंटर ओपन झाले आणि एवढी गर्दी लागली. 3:30. 4:15 झाले. आता घड्याला तर ते संपला. आता बघितलं तर घड्याला बस घातलं. आता बरोबर 4:30 होत आलेत, म्हणजे 4:20 झालेत आता. आणि बघा 8 नंबर प्लॅटफॉर्मला त्यांनी शताब्दी लावली ट्रेन, आणि ही इथून 5:10 सुटणार आहे. आणि इथे अजून आमचं चहाच चालू आहे. होता चहा. तुम्ही घेऊन आलात चहा? आमच्या तिघांसाठी आहे, तिघींसाठी. बॅगांवरती चहा पडेल. चहाचा सुगंध तरी येतोय छान. मला अरे गरम गरम आहे, गरम आहे. कसं आहे? छान आहे, पण गोड आहे. गोड आहे. तुला तर नाही आवडत. आता हे पण उठले सगळे. आता सकाळ झाली ना. 4:20 बरोबर. 4:20 ट्रेन आली बरोबर. 8 नंबरला, म्हणजे जिथे आपण बसलो समोर असतो. मला एवढी बस झाली चहा, अजून कोण घेणार? मला बस झाली, बस झाली. एवढी चहा पिता? ही काय भरलेली आहे? आता 4:30 वाजले आणि 4:10 ही ट्रेन लावली जनशताब्दी.